या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट. श्रोते हो नमस्कार. युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट अर्थात UCC तर्फे आयोजित कॅन्सरवर ॲन्सर या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचं वेळेत निदान होणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. कॅन्सर म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि कॅन्सरचं निदान आणि पुढील उपचार तंत्र याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि याबद्दलच अधिक चर्चा करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पाटील आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर तुषार पाटील यांनी 2001 साली पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी घेतली, तर 2006 साली KEM हॉस्पिटल मुंबई इथून पदव्युत्तर पदवी घेतली. तसंच 2009 साली गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अहमदाबाद इथून किमोथेरपी या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. गेली 12 वर्षे या क्षेत्रामध्ये ते काम करतायत आणि सध्या कर्करोग तज्ज्ञ म्हणून काम पाहतायत. डॉक्टर नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर, किमोथेरपी म्हणलं की सुरुवातीला असं व्हायचं की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अगदी घाबरून जायचे, म्हणजे रुग्ण तर अक्षरशः रडायला लागायचे. असे किमोथेरपीचे साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये होते, असं त्याचं एक मुख्य कारण होतं. तर पूर्वीच्या काळची किमोथेरपी कशी होती आणि आता सध्या किमोथेरपी कशा पद्धतीने दिली जाते, यामध्ये काही बदल झालेले आहेत का, काय सांगाल आपण? खूप सारा बदल घडला आहे. आधी बहुतांश लोकांना किमोथेरपीमुळे खूप सारे साईड इफेक्ट व्हायचे. उलटी, मळमळ, केस जाणे, तोंडाला फोड येणे, पांढऱ्या पेशी कमी होणे आणि त्यांचा मृत्यू देखील व्हायचा कधीकधी या किमोथेरपीमुळे. कारण पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा संसर्गजन्य रोग लागू शकतो. तसं आता खूप रेअरली असं होतं. 5% लोकांमध्येच कॉम्प्लिकेशन्स जास्ती होतात. 95% लोकांमध्ये सुखकर झाली आहे किमोथेरपी. दुसरं की आजकालची मॅक्झिमम किमोथेरपी डे केअर किमोथेरपी झाली आहे. पेशंट सकाळी येतो, संध्याकाळी किमोथेरपी घेऊन घरी जातो. बहुतांश वेळेला 2-3 दिवसांच्या आरामानंतर पेशंट चौथ्या दिवशी कामाला पण जातो. तर ह्या प्रकारे डेफिनेटली किमोथेरपीमध्ये बदल आला आहे. साईड इफेक्ट्स कमी झाले आहेत, प्रिसाईज झाली आहे आणि पेशंट्सना जास्ती ॲक्सेप्टेबल झाली आहे. किमोथेरपीमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. रुग्ण सकाळी दवाखान्यात येऊन किमोथेरपी घेऊ शकतो आणि संध्याकाळी त्याला डिस्चार्ज दिला जातो आणि त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन तो पुन्हा एकदा आपल्या कामाला जाऊ शकतो, असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागातही कॅन्सरचं निदान करणाऱ्या संस्था किंवा तंत्रज्ञान हे पोचलेलं आहे का? आता आपण आधुनिक तंत्रज्ञान वगैरे सगळ्या गोष्टी म्हणलो, या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तर ग्रामीण भागापर्यंत हे तंत्रज्ञान पोचलेलं आहे का, काय सांगाल? थोडासा अवकाश आहे त्याला. 5 ते 10 वर्ष अजून आहेत या सगळ्या गोष्टींना. कारण आत्ता सध्या ज्या प्रणाली आहेत किंवा ज्या मशीन्स आहेत ते खूप कॉस्टली आहेत आणि त्यांचा ओव्हरऑल खर्च खूप जास्ती बघता शहरांमध्येच त्याचा वापर जास्ती होतो आहे. पण मला वाटतं पुढच्या 4-5 वर्षांमध्ये ग्रामीण भागात किंवा तालुका लेवलला तरी बरेचसे हॉस्पिटल्स किंवा सेंटर्स उघडतील की जिथे कॅन्सरची ट्रीटमेंट होऊ शकेल. सरकारचं पण धोरण असंच आहे की तिकडच्या तालुका प्लेसच्या डॉक्टरांना कॅन्सरच्या बाबतीतची माहिती द्यायची, त्यांची ट्रीटमेंट प्रणालीची माहिती द्यायची, किमोथेरपीची माहिती द्यायची आणि ज्या सहज सोप्या किमोथेरपीज आहेत त्या तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला जर करता आल्या तर त्या डॉक्टरांना ट्रेनिंग देऊन तिथे करावं, हे सरकारचं धोरण आहे. आणि कदाचित सरकार याच्यात पार्शली सक्सेसफुल पण होईल पुढच्या 4-5 वर्षांमध्ये जर त्याला चांगली ट्रेनिंग देता आली तर. आत्ता सध्या शहरामध्ये असलेलं तंत्रज्ञान हे निश्चितच ग्रामीण भागापर्यंत अजून पोहोचलेलं नाही आहे, पण नजीकच्या काळामध्ये ते पोहोचेल असा विश्वास डॉक्टर व्यक्त करतायत. डॉक्टर, कॅन्सरमधील उपचाराचे टप्पे कोणते कोणते असतात? रुग्णाला कशा कशा पद्धतीनं उपचार दिले जातात, काय सांगाल? मॅक्झिमम कॅन्सर्समध्ये उपचाराच्या 3ही पद्धती वापरल्या जातात. सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया ज्याला आपण म्हणू. जर आजार बरा होण्यासारखा असेल तर ते अवयव काढून, पूर्ण काढून, त्याच्या आजूबाजूच्या लसिक ग्रंथी काढून त्याचा इलाज केला जातो. त्याला आपण शस्त्रक्रिया किंवा सर्जरी म्हणतो. कॅन्सर सर्जरी ही सामान्य सर्जरीपेक्षा वेगळी असते आणि म्हणून कॅन्सर सर्जनच त्याला व्यवस्थित करू शकतात बऱ्याचदा किंवा एक्सपिरियन्स सर्जन त्याला लागतो. रेडिएशन किंवा लाईट ज्याला आपण म्हणतो साध्या सहज भाषेत, त्याला सर्जरीनंतर हा कॅन्सर परत येऊ नये म्हणून त्या ठिकाणी एस्पेशली जिभेचं कॅन्सर किंवा तोंडाचे कॅन्सर तिथे त्या भागांमध्ये लाईट दिली जाते आणि त्याच्यामुळे तिथे कॅन्सर परत येण्याचं प्रमाण कमी होतं. तिसरी प्रणाली ज्याला आपण केमोथेरपी म्हणतो ती आहे की बहुतांश ब्लड कॅन्सरला ती बरी करते, कितीतरी दुसऱ्या कॅन्सर्समध्ये ती आपल्याला पूरक म्हणून साथ देते आणि काही आजारांमध्ये तो पूर्णपणे बरा होण्याची एक शक्यता राहते. शेवटच्या स्टेजमध्ये जेव्हा कॅन्सरमध्ये सर्जरी होऊ शकत नाही, रेडिएशन होऊ शकत नाही, तेव्हा पण केमोथेरपीचा वापर केला जातो. पेन कंट्रोल करण्यासाठी, आजार कमी करण्यासाठी, ब्लिडिंग कमी करण्यासाठी, पेशंटचं लाईफ वाढवण्यासाठी आणि क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी असे किमोथेरपीचे वापर आहेत. कर्करोगाच्या रुग्णाला उपचाराचे जे काही टप्पे आहेत ते डॉक्टरांनी आत्ताच आपल्याला सांगितले. डॉक्टर, कर्करोग झाल्यानंतर त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती जी असते त्याच्या शरीरातील ती कमी होते. आता पण मगाशी सांगितलं बोलताना, तर ही प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजे नक्की काय होतं आणि अशा वेळेला उपचारामध्ये कुठल्या पद्धतीचे धोके निर्माण होऊ शकतात किंवा काय होतं?
प्रथमतः किमोथेरपीनंतर सगळ्या पेशींवर त्याचा फरक पडतो, कॅन्सरच्या पेशी आणि नॉर्मल पेशी. उदाहरणार्थ एखाद्या किमोथेरपीने जिभेला तोंडाला फोड आली आहेत तर त्या फोडांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, बुरशी लागण्याची शक्यता असते. त्याचबरोबर किमोथेरपीच्या काही दिवसानंतर पेशंटच्या पांढऱ्या पेशी कमी झाली तर आपली आंतरिक इम्युनिटी किंवा आपण प्रतिकारशक्ती ती कमी झाली तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स पेशंटला लागू शकतात. या प्रकारे पेशंट्सला इन्फेक्शनची रिस्क जास्ती राहते आणि म्हणून पेशंटनी काळजी खूप घेतली पाहिजे. निरंतरपणे भरपूर पाणी पिलं पाहिजे, गुळण्या भरपूर केल्या पाहिजेत, संडास लगवीची जागा साफ ठेवली पाहिजे, पर्सनल हायजीन ठेवलं पाहिजे, कुठल्याही कच्च्या पदार्थांचं सेवन नाही केलं पाहिजे, तिखट तेलकट कमीत कमी खाल्लं पाहिजे, बाहेरचं खाणं पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे. घरी बनवलेलं कमी तेलकट कमी तिखट शिजवलेलं अन्न हे सगळ्यात स्वस्थ आहार आहे किमोथेरपीच्या पेशंटसाठी. 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे, ज्यूस पिणे, इलेक्ट्रॉल पावडर, ग्लुकोन डी, शाळाचं पाणी हे सगळं चालण्यासारखं आहे. हे जर आपण व्यवस्थित करू शकलो तर मॅक्झिमम लोकांना केमोथेरपीचा त्रास नाही होणार. तर श्रोते हो, हे होते कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पाटील. डॉक्टर, आज आपण सर्व श्रोतांना कॅन्सरबद्दल ही जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 88 88 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 88 88 233 233. श्रोते हो, आत्ताच डॉक्टर तुषार पाटील यांनी आपल्याला कॅन्सर उपचाराबद्दल माहिती दिली. श्रोते हो, कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न पडतो की आता काय करायचं. या आणि अशाच काही प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी आज आपल्याबरोबर युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट अर्थात UCCचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बलाई इथं आहेत. UCC ही कॅन्सर उपचार आणि व्यवस्थापन क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था आहे. UCCला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार, IIM अहमदाबाद आणि इकॉनॉमिक टाइम्स यासारख्या नामांकित संस्थांतर्फे गौरवण्यात आलेला आहे. बलाई सर, पहिला प्रश्न आपल्यासाठी, कॅन्सरवरील उपचाराच्या व्यवस्थापनाचा विचार हा करत असताना उपचार, मार्गदर्शन, सुविधा, सेवा आदी सगळ्या गोष्टी एकाच छताखाली म्हणजे अंडर वन रूप मिळणं ही खरोखरच काळाची गरज आहे. आपण ती कशा पद्धतीनं पूर्ण करता, काय माहिती द्याल आपण? आज कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेणं हे रुग्णांसाठी त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांसाठी खूपच मोठं दिव्य असतं. कारण निदान होण्यापासून ते उपचारातील विविध टप्पे, तपासण्या, उपचारानंतरची काळजी, रुग्णांचे समुपदेशन अशा खूप गोष्टींची गरज त्यांना भासत असते. त्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, जिथे कुठे हवी ती सोय सुविधा असेल याचा शोध घेणं हे सारं कठीण होऊन बसतं. यातून वेळ पैसा तर खर्च होतोच, शिवाय मानसिक त्रासही खूप होतो. या पार्श्वभूमीवर आमच्याकडे येणाऱ्या रुग्णाला सारं काही एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं असा आमचा प्रयत्न असतो. एकाच ठिकाणी याचा अर्थ त्याला आत्ताच सांगितलेल्या सर्व बाबी पुरवणं, त्यासाठी मार्गदर्शन करणं, यासाठी सर्वतोपरी सहकार्य आम्ही करतो. आमच्या बहुतांश रुग्णांना त्याचा मोठा लाभ होतो, हे इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. बलाई सर, आज आपण सर्व श्रोत्यांना कॅन्सर व्यवस्थापनाबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 88 88 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 88 88 233 233. श्रोते हो, कॅन्सर उपचार आणि व्यवस्थापनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी कॅन्सरवर ॲन्सर या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट.